करता खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार। शिक्षण व्यवस्थेच्या या अगदी जय महाराष्ट्र। शिक्षण व्यवस्थेतल्या या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आज एल्गार पुकारला जातोय। मोठ्या संख्येने तरुण वर्ग त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। चलो संसदेची हाक, पण वॉटर टँकर आणि तगडा बंदोबस्त ही तैनात आहे। अतिशय वाईट प्रकार हे सरकार करते। म्हणजे मला आम्ही काल सुद्धा सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारला आग्रह धरला की आपण स्वतः त्यांच्याशी बोला कोणीतरी। तर न बोलता आता तुम्ही दिल्लीत याल तर असं वाटेल की काही म्हणजे माझ्या घरापासून जिथे 2-3 मिनिटात पोहोचतो तिकडे आता मी अर्धा तास आहे गाडीमध्ये ट्रॅफिक मध्ये जाम। असं सगळं ट्रॅफिक मेट्रोच्या रेल्वे स्टेशन बंद केलेली आहे। म्हणजे आंदोलनात कोणी सहभागी होऊ नये यासाठी रस्ते सगळे बंद केलेत। प्रचंड प्रमाणात पोलिसांची तैनात आहे। आणि म्हणजे काय चिरडून टाकायचंय। ही कुठली तानाशाही, कुठला हुकुमशहा बसलाय मला कळतच नाही ना। लोकशाही आहे की नाही शिल्लक? आता तरी डोळे उघडा अंधभक्तांनो। उद्या तुमचं आंदोलन होऊ दे असं सोडूया मग तुम्हाला मग काय होईल ते बघा। तुम्ही सुद्धा अयोध्येच्या आंदोलनातच पुढे आलेलात लक्षात ठेवा। तेव्हा सुद्धा असंच जंतर मंतरवर आंदोलन होत होतं। ही कुठली पद्धत आहे? संवाद साधा ना। त्यांनी कुठलाही म्हणजे हिंसा केलेली नाही, हिंसक शब्द सुद्धा वापरलेले नाहीत। असं असताना तुम्ही त्यामध्ये शांततापूर्ण आंदोलनावर तोडमार करणार? तरी हीच आहे ना। तुम्ही आता जसं म्हणालात ना ते पाडे फवारे मारणारे टँकर आणून ठेवलेत, म्हणजे कुठली पद्धत आहे ही? कुठली पद्धत आहे सांगा बरं? निदान लोकशाही बांधणाऱ्या लोकांनी तरी एवढं लक्षात घ्यावं की आपल्याला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानानं दिलंय। आणि म्हणून आम्ही सातत्यानं म्हणत असतो की संविधानानंच पायदळी तुडवणारं सरकार इथं आहे आणि त्यांना ते तेवढ्यासाठी सगळी दादागिरी करायची, बाकी काही नाही। अगदी सावंतजी, आजपासून संसदेचं अधिवेशन हे सुरू होत आहे। तुम्ही जंतर मंतरवर पहिली हजेरी लावणार की संसदेवर? पार्लमेंटमध्ये आलोय, नंतर बोलतो। ओके अभी पहिलं भेटू सावंतजी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अरविंद सावंत आपल्यासोबत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।